नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सलगरे येथील गुरु कांबळे यांच्या घरावरील पत्रे तुफानी वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर या संकटाला ठोस मदत करण्यासाठी सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील आप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच त्यांच्या वर्गमित्रांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. त्यांनी 1,03,700 रुपये जमवून मदत दिली. यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. जे कष्टातून घरकुल उभा केलेलं होतं त्या घरकुलाचं अतोनात नुकसान झालं. अक्षरशः त्या रात्रीपासून हे कुटुंब उघड्यावरती पडलेलं होतं. आणखीन दयनीय अवस्था झालेली असताना गुरु कांबळेचे सर्व सहकारी म्हणजे सचिन बाळका असतील, सुहास कोंडेसर असतील, त्यानंतर सर्वच सहकाऱ्यांचं मी काय नाव घेऊ शकत नाही, पण सर्व सहकार्याने एक माणुसकीचा नमुना त्यांनी केलं. त्याला प्रसाद आज जवळजवळ 1,03,000 रुपये आमच्या कुटुंबाला केलेले आहे, गुरुच्या कुटुंबाला केले आहे. त्यामुळं अजून कुठंतरी माणुसकी ही जिवंत आहे. आणखी अशाच पद्धतीनं पुढील कालावधीत सुद्धा ह्या सर्व सहकार्याने असं त्यांची युनिटी टिकवून ठेवावी, जेणेकरून आजच्या या स्पर्धेच्या धावत्या युगामध्ये माणुसकी लोप पावत चालली असताना आणि एका मागासवर्गीय कुटुंबाला त्यांनी आम्हाला एवढी मोठी मदत केली. त्यामुळे मी माझ्या बौद्ध समाजाच्या वतीनं मी सर्व या मित्रपरिवारांचं मी आभार मानतो. आणखीन परत एकदा त्यांचं मी मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचं ऋणी आहोत असं मी आज इथं सांगू इच्छितो. सलगर गावामध्ये 13 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यानं सलगर आणि आसपासच्या सगळ्याच गावामधून एक फार मोठं वादळी वारं निर्माण झालं आणि या वादळी वाऱ्यामध्ये सलगर किंबहुना मिरज पूर्व भागामधल्या सर्वच माणसांचं, घरांचं, त्याचबरोबर झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आणि सलगर गावामध्ये या ठिकाणी गुरु कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्या कुटुंबाचं सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे. फार कष्टाळू कुटुंब आहे. कष्टामधून नुकतंच त्यांनी घर बांधलं होतं आणि या घराचं सगळंच पत्र जवळजवळ इथून 300-400 फुटावरती जाऊन पत्र, अंगल सगळा सांगाडा जाऊन बाहेर पडला. अशा अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालं. या गुरु कांबळे त्यांची जे काही सहकारी आहेत, सचिन कांबळे, सचिन निंबाळकर, त्याचबरोबर राहुल जाधव, सागर आटपाडकर, सुहास कोंडेसर, अरुण कांबळे सर, बरीचशी त्यांचे जे काही जेवढी सहकार्य आहेत त्या सगळ्या सहकार्याने नुकतंच जाऊन तुझं नुकसान झालं हे न म्हणता कुठंतरी 2 रुपये गोळा करून त्यांना, त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सगळ्या त्यांच्या युवकांना, सहकार्यांना आव्हान केलं आणि बघता बघता 1,03,700 रुपये या ठिकाणी रक्कम गोळा झाली आणि ती रक्कम आता नुकतीच त्यांना दिलेली आहे. आणि हा फार मोठा आधार या रकमेमधून त्यांना मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी तर असं म्हणेन की गुरु कांबळे त्यांच्या सहकार्याने ही जी काही मदत केलेली आहे त्याचा आदर्श इतर गावामधल्या सर्वांनी जर घेतला तर नक्कीच त्या कुटुंबाला फार मोठा आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही. शासन पातळीवरती जरी नुकसान भरपाईचे पंचनामे केले असले आणि नुकसानीसाठी जरी आम्ही प्रयत्न करत असलो तर शासन दरबारी एवढी मोठी मदत मिळेलच असंही काय सांगता येणार नाही. जरी मिळाली तर ती वेळेत पण मिळणार नाही. आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना पैशाची फार मोठी गरज आहे आणि ही गरज पाहता या सहकार्याने जी काही सगळ्यांच्याकडून आव्हान करून मदत जी गोळा केली 1,03,700 रुपयाची, ही फार मोठी मदत आहे. आणि या सहकाऱ्यांचा सर्वांनीच आदर्श घेण्यासारखं काम या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये सुद्धा असंच आपण एक गाव म्हणजे कुटुंब समजून काम केलं तर नक्कीच शासनाच्या मदतीची सुद्धा फार मोठी काही गरज लागणार नाही. आणि सगळी मिळून गावातली सगळीच मिळून येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचं म्हटलं तर काय फार मोठी अडचण राहणार नाही. आणि मी या सलगर गावचा नागरिक या नात्यानं गुरु कांबळे त्यांच्या सर्व सहकार्याने जे काही मोठं काम या ठिकाणी मदतीचं केलेलं आहे त्या सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि असंच सर्वजण मिळून गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे असं समजून सगळ्यांनी मिळून राहूया आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा कुठं एकमेकाच्या नडी अडचणीला असा प्रसंग उभा राहिला तर त्याच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहूया एवढीच या ठिकाणी या प्रसंगी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो.